नमस्कार. मी ॲडव्होकेट भारती अरुण कुलकर्णी. मी आज करते आहे अत्यंत हेल्दी, न्यूट्रिशियस, साखरेविना आणि गुळाविना खजूर आणि ड्रायफ्रूट्स याचे लाडू आणि रोल. असे हे लाडू आपल्या घरातील लहान मुलांना तसेच वृद्ध माणसांना आणि अर्थात डायबेटिक पेशंटनासुद्धा खाण्यास अत्यंत उपयुक्त. यासाठी लागणारं साहित्य मी आपल्याला सांगते. अर्थात खजूर, मी 1 पाव किलो खजूर घेतला आहे, अक्रोड घेतला आहे, बदाम घेतलेत, अंजीर घेतला आहे, नंतर कच्चे तीळ घेतलेत विदाऊट पॉलिश, शेंगदाणे घेतलेत, सुकं खोबरं घेतलं आहे आणि ह्या भोपळ्याच्या बिया ह्या बाहेर रोस्टेड पंपकिन सीड्स म्हणून मिळतात किंवा आपण घरी भोपळा आणला असेल तर त्यातल्या बिया काढून वाळून चुकवून घेतल्या तर सुद्धा चालतात. सगळ्यात समजा घरी असेल ते ड्रायफ्रूट्स वापरायचे, नाहीतर मग असे ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये आपल्याला मिक्स ब्रोकन असे ड्रायफ्रूट्ससुद्धा मिळतात, ज्याच्यामध्ये आपल्याला खारीक, बदाम, काजू तुकडा, बेदाणे, नंतर मनुका, अंजीर असं हे सगळं आतमध्ये असतं. एक ते साधारण 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅमसुद्धा खूप होऊन जातं. एक अंदाज म्हणून सांगते तुम्हाला मी. 1 पाव किलो ते अर्धा किलो खजुरा करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे साजूक तूप. ते आपल्याला 2 किंवा 3च चमचे लागणार आहे. आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले ते ऑप्शनल आहेत. ऑप्शनल म्हणजे समजा तुम्हाला वाटलं की अक्रोड नको आहे किंवा तुम्हाला असं वाटलं की तीळ नको आहेत, शेंगदाणे नको आहे तर किंवा खोबरं नको आहे तर दिस इज ऑप्शनल. स्वादाकरता वेलचीची पावडर सगळ्यात शेवटी किंवा पावडर घालायची आहे करून. मी ती पावडर करणार आहे, ताजीच करणार आहे. किंवा जायफळची पावडर. आता हे नटमग म्हणजे हे जायफळ, हे शेल ब्रोक केलं की त्याच्या आतमध्ये हे असं आपल्याला जायफळ मिळतं. ते जायफळची किसणी आपल्याकडे असते की ती अगदी फार म्हणजे एवढंच जेमतेम आपण त्यातलं थोडंसं घालणार किसून. दॅट इज ऑल्सो ऑप्शनल. काहींना वेलचीचा स्वाद आवडतो, काहींना जायफळचा स्वाद आवडतो. सो इट डिपेंड्स लाईक. आपण प्रिपरेशन करूया. हे सुकं खोबरं आहे ते मी ह्या किसणीवरती, पण म्हणजे ह्या जाडा जो पोर्शन असतो त्याच्यावरती आपण हे आता हे किसून घेणार आहोत. हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता हे आपण असे हाफ ब्रोकन करायचे आहेत. थोडेसे मिक्सरमधनं कोर्स असे काढायचे. शेंगदाणे मिक्सरमधनं मी असे अर्धभोपळे काढत आहे. हा जो आपण खजूर घेतला आहे म्हणजे बियाकडून जो खजूर घेतला आहे तो नुसता आपण मिक्सरच्या भांड्यामधून एकदाच फिरवणार आहोत. म्हणजे कारण हाताने एवढा स्मॅश करता आपल्याला येत नाही म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामधून एकदाच फिरवणार आहोत. आता हा खजूर मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेला आहे. आता आपण हे अंजीर तुम्हाला हव्यात आकारात छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. आता हे बदाम आपण हे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे किंवा बदामाची ती किसणी असते घरात त्यानेसुद्धा तुम्ही असे चॉप केले तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर खारकेचे असे तुकडे करून घ्यायचे. मी म्हटलं तसं हे सगळं करायचं नसेल तर तुम्हाला रेडीमेड हे असं ब्रोकन मिळतं ते वापरलं तरीसुद्धा चालेल. समजा घरात अगदी वृद्ध माणसं असतील तर त्यांना वेगळं असं मिक्सरमधनं बारीक काढायचं म्हणजे जेणेकरून त्यांना चावायला सोपं पडेल. मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे फक्त 1 किंवा 2 चमचे तूप, त्याच्यापेक्षा जास्त तूप नाही घालायचं. गॅस बारीक करायचा कारण तूप लगेच साजूक तूप आहे ते, त्यामुळे ते साजूक तूप कसं लगेच ना जळतं. अक्षरशः गॅस बारीकच आहे, बंद केला तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे जे मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ना ते जस्ट नुसते थोडेसे अगदी हलक्या हाताने जरासे रोस्ट करायचे. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण तुमच्याप्रमाणे घ्यायचं. थोडेसे कमी जास्त झाले तरी चालतात. थोडं हे शेंगदाण्याची भरड मी काढली होती ती घातली. थोडेसे हे तीळ घातले ते घालायचे. आणि हे सगळं हे असं साजूक तुपावरती जस्ट म्हणजे त्याला तुपामध्ये व्यवस्थित ते थोडेसे रोस्ट नाही करायचे पण थोडेसे ते छानपैकी गरम करून घ्यायचे. मग त्यातला जो कच्चटपणा असतो ना तो सगळा जातो.
करताना फक्त एकच खबरदारी घ्यायची, यू हॅव टू टेक अ प्रिकॉशन, की कुठल्या स्टेजला म्हणजे खजूर सोलताना किंवा शेंगदाणे भाजताना किंवा हां कुठल्या स्टेजला पाण्याचा हात नाही लावायचा, म्हणजे ती वस्तू ना खूप जास्त वेळ टिकते, खराब होत नाही. थोडंसं डिटेलमध्ये सांगते बिगिनर्स करता. आता हे जे मिश्रण आहे ना कढईतलं, ते असं एका असं पसरट बाऊलमध्ये चांगलं असं काढून घ्यायचं असं हे मिश्रण. आता तूप तापलेलं आहे, म्हणजे कढई कारण तापलीच होती. आता हे जे आपण खजुराचं मिश्रण केलं आहे ना, हां ते त्या ह्याच्यामध्ये घालायचं. त्या तुपावरती थोडंसं आपण किती एकच आणा परतणार आहे. गॅस लगेच बंद करायचा, कारण का आपली कढई ना आपण जे ड्रायफ्रूट्स रोस्ट केलं होतं तेव्हा ते तापलेलीच होती. हां आता हे कसं हे मिश्रण आहे ना, हे चांगलं थोडंसं असं ना पसरवून घ्यायचं. हे बघा खूप तापलेलं असतं हां ते. खजुराचं आपण थोडंसं गरम केलेलं मिश्रण आहे ना, हां ते आता आपण ह्या ड्रायफ्रूट्सवरती घालूया. हां ड्रायफ्रूट्सवरती घालायचं आणि थोडंसं हात भाजेल. आता या स्टेजला कडे फार गरम असतं. आता थोडंसं हातावर मी साजूक तूप घेतलं आहे, म्हणजे कसं हात भाजणार नाही. आता आपण हे जे खजुराचं मिश्रण गरम केलं होतं ना, तर ते आता हे सगळं असं एकजीव छानपैकी असं कालवायचं. ते थोडंसं गरम आहे हां, बिगिनर्स करता सांगते. साजूक तूप हाताला लावलं की तो हाताला आपल्या चटके बसत नाहीत. असं चांगलं घट्ट एकत्र असं एकजीव करून घ्यायचं. हा रोल असा जो एकजीव करून घेतला आहे ना, तो असा करता जे असं एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स आणि जे सगळं आपलं मटेरियल घातलं आहे हां, ते आपण असं बाजूला काढून ठेवायचं. आता हा जो रोल केला आहे मी तुम्हाला, त्याचे आता सगळा छान सुंदर असा एकजीव रोल झालेला आहे. मी त्याचे तुम्हाला तिन्ही प्रकार दाखवते. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की आपण लाडू करूया, आपण रोल करूया, आणि माझ्याकडे ना हे असे डेट्सेस म्हणजे हे होतं हे मोल्ड्स आहेत, तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला चौकोनी वड्या करून दाखवते. हा गोळा चांगला तर आपण एकजीव केलेला आहे हां. आता या गोळ्याचे मी तुम्हाला तीन भाग करूया. तुम्ही लाडू करू शकता, तुम्ही वडी करू शकता, किंवा तुम्ही म्हणजे त्या मी म्हटले ह्या मोल्डमध्ये घेऊन तुम्ही थापू शकता, किंवा रोल करून तुम्ही त्याचा रोलही करू शकता. म्हणजे जसे गोल गोल वड्या पाळतो ना आपण, तसंही आपण करू शकतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला लाडू करायचं दाखवते. हे बघा, थोडंसं जेवढा आकाराचा लाडू, शक्यतो फार मोठा लाडू नाही करायचा. माझ्या हाताला तूप आहेच कारण हां. आपण हा छान सुंदर असा मस्त लाडू पटकन असा तो ड्रायफ्रूटचा वळला जातो. आणि तुम्हाला थोडंसं इथेच दाखवते हां. हवं असेल तर ह्या आपण जे कोकोनट भाजलं, सुकं खोबरं जे भाजलं, त्याच्यामध्ये थोडासा असा हा लोळवायचा की हा असा झाला लाडू सुंदर. आता ते जे मी म्हटलं तुम्हाला, मी आता दुसरा प्रकार दाखवते हां. दुसरा प्रकार दाखवते. हा माझ्याकडे मोल्ड होता हां, त्याच्यामध्ये थोडंसं मी साजूक तूप घातलं आहे. जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्ही त्याच्यामध्ये असं छान प्रेस करायचा. हा बघा. आणि आता हे इथे जे आपण एक्स्ट्राचं जे पडलं होतं ना मगाशी हां, खारीक, बदाम हां, तो त्याच्यावरती अक्रोड हां, तो त्याच्यावर प्रेस करायचा थोडासा. हे बघा, त्याच्यावर असा हा प्रेस करायचा. आणि हा थोडासा असा आपण आता सेट करायला ठेवून देऊया. मी एक मोल्ड केला आहे, तसा जरा त्या दुसऱ्या मोल्डला पण मी थोडंसं साजूक तूप लावते. थोडंसं साजूक तूप चारी बाजूने त्या दुसऱ्या मोल्डला लावून घेतलं आहे हां. थोडंसं ना खालच्या साईडलाच आपण घालूया मला वाटतं. हे बघा, असं थोडंसं घालून हे जे आपण एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स होते ना, ते घालून आता हा जो ड्रायफ्रूट्सचा मी हे केलं आहे, दिस इज इझियर ना, मला वाटतं पटकन झालं हे. ही अशी चांगली भरगच्च अशी वडी करून घ्यायची. तुम्ही घरच्या घरी पार्टी फंक्शनला सुद्धा असं, किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा असं करू शकतो. आता हे 2 मी सेट करायला ठेवलेलं आहे. आता जर मगाशी तुम्हाला मी म्हटलं की थोडासाच भाग घेऊन दाखवते. हे बघा, काय होतं, फार तेलकट व्हायला नको ना, आणि म्हणून मग मी ते हे दाखवते. 1-2 मिनटं इथे हे जरा ठेवते हां.
हा लाडू बघ किती छान सुंदर झाला. आता हे जे आहे ना, आपण कणिक मळताना किंवा असं हे नाही करतो, तर आता आपल्या हाताला तर तूप तर भरपूरच आहे. तर ताटाला वेगळं लावायची गरज नाही, पण थोडंसं असं लावून घ्यायचं. आता माझ्याकडे काय फॉईल वगैरे काही नाही आहे हां, त्यामुळे तर हे असं आता हा असा रोल मी करून घेतला आहे बघा. हा असा रोल व्यवस्थित ना असा हातानेच होतो. फॉईल असेल तर तुम्ही फॉईलमध्ये सुद्धा करू शकता. आता थोडासा अगदी हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने असा हा रोल ना प्रेस करायचा, म्हणजे अक्षरशः तुम्हाला बाहेर जसं मिळतं ना तसंच होणार. थिकनेस तुमच्यावर आहे. मी तो खूप जाडा रोल घेतला आहे. हां, तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. आपण मधनं सुद्धा नंतर ते कट करू शकतो. आता याच्यावरती सुद्धा तुम्हाला वाटलं तर हे असं थोडंसं असं जे सुकं खोबरं आहे ना, आपण ते असं नुसतं गार्निशिंगला असं इथे प्रेस करायचं. गार्निशिंगला असं थोडंसं सुकं खोबरं असं इथे हे प्रेस करायचं. आता हा जो रोल आहे ना, हा बघा, हा रोल असा मी एक इथे असा ठेवला, सेट करत ठेवला आहे. तर असे हे आपले शुगर फ्री, हेल्दी, न्यूट्रिशियस खजूर आणि ड्रायफ्रूट्स यांनी बनवलेले पौष्टिक लाडू. आता आपण हे जे मोल्डमध्ये ठेवलं होतं की नाही ते आता आपण सेट झालं आहे का बघूया. जस्ट 2 मिनटं असं, नसेल तर थोडंसं सुरीने हे करायचं. झालं हे बघा. थोडंसं ते सेट व्हायला लागतं. तर आता आपण हे बघा, तुम्ही बघू शकता छान सुंदर अशी चौकोनी वडी त्याची पडलेली आहे. असंच ह्या मोल्डमध्ये देऊन सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा आता ह्याची आपण अशी हे बघा छान अशी त्याची ड्रायफ्रूटची खजूरची वडी तयार. आता हे जे आपण रोल केला होता बघा, आता हाही थोडासा सेट झाला आहे. हा बघा पूर्ण सेट झाला आहे, मला न तुटता उचलला आहे मी वरती. तर आता आपण त्याच्या छानपैकी अशा आपण तुम्ही त्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या हे बघा अशा तुम्ही वड्या काढू शकता त्याच्या. त्या शुगर फ्री गूळ न वापरता डायबेटिक पेशंटना, घरातील लहान मुलांना संध्याकाळचा खाऊ म्हणून, डब्यात पौष्टिक पदार्थ म्हणून, वृद्धांना, डायबेटिक पेशंटना सगळ्यांना उपयुक्त हेल्दी न्यूट्रिशियस असं खजूर आणि ड्रायफ्रूट्सपासून केलेले लाडू, वड्या